आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी, मागच्या काही दिवसांखाली माझ्या अभ्यासातली, माझ्या चिंतनातली, माझ्या साधनेतली ABCD मी तुम्हा सर्वांसमोर सादर केली होती म्हणण्यापेक्षा ती समर्पित केली होती। ती ABCD आपण ऐकण्याचा, समजून घेण्याचा आणि ती ABCD ऐकल्यानंतर आपल्या ज्या भावना तयार झाल्या, जो आशय ज्या पद्धतीनं आपण प्रत्येकानं आपल्या आपल्या आयुष्यातल्या अनुभव जमापुंजीच्या आधारे समजून घेतलात, त्यानंतरच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद, प्रोत्साहन आणि मनोबल माझ्यासाठी लाख मोलाचं होतं। त्या प्रतिक्रिया आपण नोंदवल्यात, अनेकांनी शाबासकीची थाप दिली, आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो। मंडळी, मी मागच्या 1-2-3 दिवसांखाली असाच चिंतन करत बसलो होतो। जशी ABCD मी तुमच्यातल्या प्रत्येकासमोर सादर केली, तसं मराठीतलं क ते ज्ञ जे शिकत शिकत आपण ज्ञानाचा, कर्तृत्वाचा किंवा पुढे जाण्याचा प्रवास करत असतो, तसं त्या क ते ज्ञशी निगडीत काहीतरी मांडावं, तो विषय घेऊन तुमच्यासमोर व्यक्त व्हावं, म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच मी करतोय। मंडळी, क ते ज्ञ या अक्षर जुळणीला, या अक्षरातल्या शब्दांना, शब्दातल्या अर्थाला आणि अर्थांमागच्या सगळ्या भावनांना आपण योग्य त्या पद्धतीनं समजून घ्याल, प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो आणि माझी जी साधना आहे ती तुम्हा सर्वांसमोर अर्पित करण्याचा आरंभ करतो। पहिलं अक्षर आहे क। क कष्टाचं। आपण सगळे जाणतो, कित्येक वर्षांपासून एक वाक्य आपण ऐकत, जगत आणि अनुभवत आलोय, ते म्हणजे जे कष्टाचं असतं ते चिरकाळ टिकतं, जे कष्टाने मिळतं ते आपल्याकडून कोणी नाही घेऊ शकत। कष्टाची चव, कष्टाची किंमत काही औरच असते। ही वाक्य आपल्या आधीच्या पिढीच्या जगण्यातनं आपण भले आत्ता काही अंशी कमी जरी होत चाललं असलं तरी आत्ताच्या आपण पिढीनं ते आत्मसात केलंय, अंगीकारण्याचा प्रयत्नही करतोय। मला आठवतं, मी मध्यंतरी जी पालकत्वाशी निगडीत सिरीज तुमच्या सर्वांसमोर बनवली होती, शृंखला, तर त्यामध्ये मी 3 S सांगितले होते। म्हणजे आपल्या वडील मंडळींचं जगणं होतं ते पहिल्या सर्व्हायवलसाठी, भुकेसाठी। लेकरा बाळांची भूक महत्त्वाची, घर सांभाळलं जाणं महत्त्वाचं, लेकरं पोसली जाणी महत्त्वाची। त्यामुळं त्यांची भूक होती ती सर्व्हायवलसाठी ते प्रचंड काबाड कष्ट करायचे। अगदी गौंड्यापासून ते कोणतंही काम करण्यासाठी ते लाजायचे नाहीत। आणि दुसरी आत्ता आपली पिढी आहे ती सक्सेससाठी, यशासाठी। म्हणजे आपण शिक्षण घेतो, नोकरी लागते, नोकरी लागल्यानंतर बढती मिळते, पगार वाढतो, वेतन श्रेणी वाढते, हे सगळं यशाच्या शोधात आणि यशप्राप्तीत, यश निर्मितीत आपण आनंद मानतोय। आणि आत्ता आपल्याला जन्माला येणारी जी पिढी आहे ती सॅटिस्फॅक्शन, समाधान, आनंद, निवांतपणा हे अनुभवण्यासाठी जगणार आहे। जे मी बोललो होतो ते सर्व्हायवल टू सॅटिस्फॅक्शन असा हा प्रवास आहे। पण जे कष्टच असतं ना, त्याची ताकद काही औरच असते। आपण जाणतो, म्हणजे अगदी लहान असताना आपण टाकलेल्या पावलाचं मोठ्यांनी केलेलं जे कौतुक आहे ते कौतुक आपल्याला पुरस्कारासारखं वाटायचं। आणि आत्ता एखादा पुरस्कार जरी मिळाला तरी त्या पुरस्काराचं तेज, त्या पुरस्काराची चकाकी काही क्षणात मावळून जाते। पण जे कष्टानं आपण मिळवतो त्याची ताकद, त्याची किमया, त्याची किंमत काही औरच असते। त्यामुळं पहिल्या अक्षरातलं जे आहे ते क कष्टाचं, त्यानंतरचं ख खंबीरपणाचं आहे। मंडळी, आपण जाणतो, आपण जीवन जगत असताना किंवा जीवनातल्या वेगवेगळ्या दशा अनुभवत असताना, दिशा बदलत असताना कितीतरी टक्के टोणपे खात असतो, खाच खळग्यांतून जात असतो। म्हणजे यश मिळालं की श्रेय घेणं आणि अपयश मिळालं की खापर फोडणं, याच्या पलीकडं जगणं। म्हणजे मी एखादं क्षेत्र निवडलंय आणि त्या क्षेत्रात जाताना घरातल्या पालकांपासून ते बाहेरच्या मित्रमंडळींपर्यंत सगळ्यांनी सांगितलं, हे नको जाऊ त्या क्षेत्रात, काय तर होईल, अपयशी होशील। पण आपल्या मताशी आणि मेहनतीशी आपण प्रामाणिक असू, आपल्या दम आहे असं आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या मताशी कायम खंबीर राहतो। तो खंबीरपणा प्रचंड महत्त्वाचा असतो। अपयश जरी आलं तरी कितीतरी जण, मी सांगितलं होतं तुला त्यात जाऊ नको, तिथं आपलं काम नाही असं म्हणतात, ते आहे, सगळं खरं आहे। पण त्या अपयशाचं रूपांतर मी पुन्हा यशात करेन इतकं सामर्थ्य माझ्यात आहे,
ते जर आपण स्वतःला वारंवार बजावत राहिलो तर खऱ्या अर्थानं आपल्या यशाचं रहस्य खंबीरपणात आहे. 3 शब्द जे सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतायत, दुष्परिणाम उमटवतायत कित्येक घरांमध्ये, ते म्हणजे पहिला शब्द फेल, FAIL, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. आपण शिकण्याचा केलेला पहिला प्रयत्न या अर्थानं घेत जाऊयात. दुसरा शब्द नो. मला तिनं का नकार दिला, इथपासून एका कंपनीनं का नाकारलं, इथपर्यंत बसणारा धक्का, तो धक्का पचवता न आल्यामुळं होणाऱ्या आत्महत्या आपण बघतो, वाचतो. अगदी आपल्या शेजारी सुद्धा आपण कितीतरी वेळा या घटना बघितलेल्या असतात. आणि पण त्या नोचा अर्थ आपण नकार न घेता NO म्हणजे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी, पुढची संधी असा घेतला तर आपलं जगणं समृद्ध, संपन्न व्हायला वेळ नाही लागणार. आणि तिसरा शब्द एंड. झालं यार, इथं सगळं माझं एंड झालं, संपलं आमचं सगळं, इथं अंत झाला, असं अनेकांच्या शब्दात ऐकायला मिळतं, अनेकांच्या तोंडी, अनेकांच्या ओठावर हे वाक्य सहज येतं. पण त्या एंड, END, एंडचा अर्थ काय? एफर्ट नेव्हर डाईज. प्रयत्न कधीच मरत नाहीत. एंड असा अर्थ घेतला म्हणजे अशा काही गोष्टी आपण समजून घेण्यासाठी खंबीर राहिलो ना, तर ती चकाकी, ते तेज आपल्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. साधकाच्या साधनेला आणि साधनेतल्या यशाला कुठं चॅलेंज नसतं. गुणवत्तेचा असतो. जर आपल्यात गुणवत्ता असेल, कर्तेपण असेल, तर तिथं काही घाबरण्याचं किंवा चाचरण्याचं कारण नाही. मला असंच एक कंपनीतलं उदाहरण आपल्याला सांगायला आवडेल. 2 मित्र होते आणि दोन्ही मित्र एकाच साहेबांच्या हाताखाली काम करायचे. खरं तर हाताखाली या संकल्पनेपेक्षा मला ते सोबत, टीमवर्क असं प्रचंड आवडतं. परंतु हा शब्द रूढ झाला आहे, आपल्या दैनंदिनीत आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडला आहे, त्याच्यामुळे तोच उच्चारतो. तर एकामध्ये गुणवत्ता होती आणि एकामध्ये गुणवत्ता नव्हती. पण गुणवत्ता असलेल्यामध्ये पटवून देण्याचं सामर्थ्य नव्हतं आणि गुणवत्ता नसलेल्यामध्ये त्याच्या असलेल्या व्यक्तीच्या गुणवत्तेवर कर्तबगारी मिरवण्याचा एक गुण होता. मग एक प्रसंग असा आला, म्हणजे व्हायचं काय, साहेब काम सांगायचे याला आणि हा करून घ्यायचा त्याच्याकडून, पण कौतुक व्हायचं याचंच, श्रेय मिळायचं यालाच. एकदा प्रसंग असा आला की ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे तो कर्मचारी सुट्टीवर राहिला आणि हा एकटाच त्या दिवशी ड्युटीला होता. मग कामावर असताना साहेबांनी काम सांगितलं. आता रोज तो गुणवत्ता असलेल्या व्यक्तीकडनं काम करून घ्यायचा, आज करेल काय? तेव्हा साहेबांना कळलं की खरी गुणवत्ता याच्यात नाही, त्याच्यात आहे. हा काम त्याच्याकडनं करून घ्यायचा, पण श्रेय मात्र हा लाटायचा. त्यामुळं आपल्यात जर गुणवत्ता असेल तर कुठं हांजी करण्याचा, मिंदेपणाचा, लाचारीपणाचा काही विषय येत नसतो. लाचारी पत्करण्याचा संबंधच नसतो. त्यामुळं सर्वात जास्त महत्त्व आपण देऊयात ते गुणवत्तेला. घामाचा. अगदी घाम बघत नसतं आपण सुशिक्षित व्यक्तीच्या अंगी आलोय की अशिक्षित व्यक्तीला, निरक्षराला घाम आलाय का साक्षराला आलाय, घामाला नाही ना माहीत. घामाला फक्त आणि फक्त राबलेल्या, मेहनत केलेल्या व्यक्तीच्या अंगाला यायचं असतं, अंगाला घाम यायचा असतो, हे तेवढंच त्याला माहिती आहे. त्याच्यामुळं घाम ही जी उपलब्धी आहे, या उपलब्धीला मिळणारा सन्मान कायम असतो. त्याच्यामुळं हा घामाचा आहे. त्यानंतर चिंतनाचा आहे. आपण जाणतोत म्हणजे 7, 14, 21, 28, 35, 42 अशा अनेक आपल्या वयाचे टप्पे ओलांडत आपण गाठत जातो. म्हणजे कमावलं, घेतलं, वाढवलं, साठवलं, गुंतवलं, गमावलं, बरंच काय येत असतं त्या प्रवासात. पण तदनंतर जेव्हा आपण आपल्या आयुष्यात गेलेल्या वर्षांकडं डोकावून बघतो, अंतर्मुख होऊन चिंतनशील अवस्थेत बघतो, तेव्हा कळतं नाही यार, म्हणजे माझी सुरुवात झाली विद्यार्थी दशेपासून. ज्ञानप्राप्ती ही मनुष्यप्राप्ती आणि मनुष्य जन्मातली सगळ्यात मोठी उपलब्धी असताना मी मधनंच ही दिशा सोडून दुसरीकडे गेलो, हे आपल्या लक्षात येतं. मग नंतर जी आपल्या भारताला श्रेष्ठता, सर्वोच्च दर्जा मिळवून दिलेली ज्ञानपुरुष मंडळी आहेत, महान व्यक्तिमत्व आहेत, संत मंतऋषी आहेत, मग आपण त्यांचा आश्रय घ्यायला लागतो. त्यांच्या सोबतीनं खरा आनंद, समाधान अनुभवण्याच्या दिशेनं जायला लागतो. त्याच्यामुळं आहे तो चिंतनाचा आहे आणि हा छायेचा आहे. छाया, अगदी आपण बघतो
एक 10-15 मिनटं सलग उन्हात चालून आलं आणि एखादं झाड आपल्याला दिसलं, त्या झाडाखाली काही क्षण थांबलं तर त्या सावलीत आपण सुखावतो, छाया. पण आता कुठली छाया आपण अनुभवतोय? 4 चाकीत बसल्यानंतरच्या वरच्या टपाच्या छायाबद्दल मी नाही बोलत आहे, किंवा 4 लाखांपासून 4 कोटीपर्यंत बांधलेल्या घरातल्या स्लॅबच्या छायाबद्दल नाही बोलत आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानप्राप्ती, संताप नियंत्रण आणि जगण्यातलं संतुलन प्राप्त केल्यानंतर मिळणारी, टिकणारी, वाढणारी, बहरणारी जी छाया आहे, मी त्या छायाबद्दल बोलतोय. ही छाया कधी येते? ही छाया चिंतनानंतर येते. जिंकण्याचा आपण बघतो, आपण स्पर्धा करतो ती जिंकण्यासाठी, बरोबर? कोणतीही स्पर्धा असू देत, मग विद्यार्थी असताना मैदानात खेळणाऱ्या खेळांपासून ते विद्यार्थी दशा ओलांडून प्रौढत्वात असताना नोकरी किंवा काम जे काय आपण करतो तिथं आपण जिंकण्यासाठी धडपडत असतो. त्याच्यामुळे जिंकणं हे महत्त्वाचंच आहे. झुंजण्याचा. आता खरी गंमत इथं आहे हो या अक्षरात. मी काय सांगितलं? जिंकण्याचा आणि झुंजण्याचा असं कसं काय उलटं घेतोय मी? उलट झुंजल्यानंतर माणूस जिंकतो ना. जिंकण्यासाठी तो लढतो, लढा असतो, प्रचंड संघर्ष असतो, हाल अपेष्टा असतात, तारेवरची कसरत असते. मग हा काय बोलतोय? आधी जिंकण्याचं आणि मग नंतर झुंजण्याचं? नाही, खऱ्या अर्थानं जिंकल्यानंतरचं झुंजणं असतं. कारण आपण आपल्याला नोकरी लागण्याआधी, आपण पैसे कमवण्याआधी प्रत्येकाशी वागण्यात जी मवाळकी असते, आत्मीयता असते, ती कमवायला लागल्यानंतर बदलते. एक शब्द आहे आपल्या मराठीत, आपण सहज एखाद्याला भेटलं की म्हणतो, काय म्हणताय, कशी हालचाल? हालचाल म्हणजे काय? हालचाल शब्द का जन्माला आला? एखाद्या व्यक्तीच्या चालण्यावरनं त्याचे हाल कळतात म्हणून हालचाल हा शब्द जन्माला आला. एखाद्या व्यक्तीचा खिसा भरलेला असला, कर्तृत्वाची हवा डोक्यात गेलेली असली तर त्याच्या चालण्यात एक वेगळा गर्वाचा आणि मगरुरीचा तोरा येतो. त्याच्यामुळे ते झुंजणं आपल्या मनाचं मनाशी असतं. नाही, मी काल ज्या मवाळकीनं, ज्या आत्मीयतेनं सगळ्यांशी बोलायचो, मी आजही त्याच मवाळकीनं, त्याच आत्मीयतेनं बोललो पाहिजे. ती हवा माझ्या डोक्यात नाही गेली पाहिजे, यासाठीचं ते झुंजणं असतं. म्हणजे आपण जिथं तुलना किंवा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो, एका वेगळ्या अवस्थेत आपण जगण्याचा प्रयत्न करतो, ते झुंजणं असतं आपलं आपल्याशी. त्याच्यामुळे जिंकणंही आपलं आपल्याशी असावं आणि झुंजणंही आपलं आपल्याशी असावं. कालच्या रागावर मी विजय मिळवला ते माझं जिंकणं आहे, आणि तो विजय मिळवल्यानंतरही माझी चिडचिड होते ते माझं झुंजणं आहे. त्याच्यामुळं जिंकण्याचा आहे, झुंजण्याचा आहे. त्यानंतरचा ट हा टिकाऊपणाचा आहे. आपण जे काही करू ते टिकलं पाहिजे ना, म्हणजे आपलं यश टिकत नाही. एक साधना आहे, आपण अनेक वेळा विपश्यना वगैरे म्हणतो. अहो, ते विपश्यनेत एकच शब्द आहे हो, बाकीचा काही विषय नाही. प्रत्येक गोष्ट अनित्य आहे याची जरी आपल्याला जाणीव झाली तरी आपण टिकाऊपणाकडं झुकतो. काय म्हणतो आपण? 4 शब्द ओलाव्याचे, 4 क्षण आनंदाचे आणि 4 कण तृप्तीचे. याच्या पलीकडे फार काय नसतं. त्याच्यामुळंच जो आहे तो झुंजल्यानंतरचा टिकाऊपणाचा येतो आणि हा ठामपणाचा आहे. आपण बघतो कित्येक घरांमधलं घरपण संपत चाललंय. का तर कोणच कोणत्या मताशी ठाम नाही. काल मी ज्याच्याबद्दल जे बोललो ते आज त्याच्या समोर गेल्यानंतर ठाम नाही. त्याच्यामुळं आपण हा ठामपणासाठी समर्पित करूया. हा डोलारा न पिटण्याचा आहे. डोलारा पिटण्याचं कारण नाही ना, माझ्या मागं तर काय होतं, मला कोणी काय दिलं होतं का, सगळं मी, अरे हो, हरकत नाही ना, पण तो डोलारा आपल्या मनपटलावर राहू देत. त्याच्यामुळे तो डोलारा पिटल्यानंतर पुढच्या प्रवासात जास्त थकवा येतो. एक प्रसंग मी सांगेन शेवटी, आत्ता काय त्याची आवश्यकता नाही वाटत, पुढे जाता सांगेन मी. हा ढासळू न देण्याचा आहे. कितीतरी वेळा जर आपला पाया मजबूत नसेल, त्या कमकुवत पायाच्या जोरावर आपण किती जरी मोठी आपल्या व्यक्तिमत्वाची तात्पुरती उंची वाढणारी इमारत उभी केली तरी ती इमारत कोसळणारच, ढासळणारच. का? कारण तो पाया नाही ना मजबूत, पाया कमकुवत आहे ना तो. त्याच्यामुळं हा ढासळू न देण्याचा आपण ठरवूयात. पुढचा आता वरून अक्षर नाही म्हणून तर बाणाचा म्हणून हे आपण शिकत आलो ना. पण माझ्या नजरेतला हा कळण्याचा आणि करण्याचा आहे. म्हणजे
काल माझ्याकडनं जी चूक झाली ती मला कळली आणि ती चूक सुधारून मी ती दुरुस्त केली. म्हणजे काल एखादी गोष्ट आपल्याकडनं करायची राहून गेली हे कळणं आणि काल कळल्यानंतर ती गोष्ट मी आज उत्साहात करणं यासाठी मी समर्पित करतोय, कळण्यासाठी आणि करण्यासाठी. त्यानंतरचा हा तृप्तीचा आहे. मला हा शब्द प्रचंड आवडतो. म्हणजे आज आपण तृप्तच नाही होत. कोणतीही गोष्ट आपल्याला किती जरी मिळाली तरी नाही, अजून पाहिजेच 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 पाहिजेच, त्याच्यामुळे आपण तृप्त नाही होत. तर ती तृप्ती कुठंतरी आपल्याला अनुभवायला मिळेल का याच्या शोधात आपण थोडं जाऊया. हा थेंबाचा आहे. आपण म्हणतो, बोलताना म्हणतो, लिहिताना लिहितो, सांगताना सांगतो, उपदेश करताना, सल्ला मार्गदर्शन देताना म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे. पण खरंच आपण आपल्या जीवनात करतो का तसं? नाही ना. म्हणजे शॉर्टकट मार्गानं जाऊन मला प्रचंड पैसे मिळत असतील तर मी आज सहज जातो. एक वाक्य मला फार आवडतं, शॉर्ट टर्म पेन इज लॉंग टर्म प्लेजर बट शॉर्ट टर्म प्लेजर इज लॉंग टर्म पेन. म्हणजे काय, आज चांगल्या मार्गानं सन्मार्गानं जाताना दुःख होत असेल पण त्या आजच्या दुःखातनं मिळणारा उद्याचा आनंद आहे. म्हणजे आजचं दुःख उद्याच्या आनंदाला निमंत्रण देतं, तर आजचा क्षणिक वेगळ्या मार्गाने मिळणारा आनंद उद्याच्या दुःखाला निमंत्रण देतो. त्याच्यामुळं आपण लक्षात घेऊयात की थेंबे थेंबे तळे साचे. जाऊया, स्टेप बाय स्टेप जाऊया ना, पायऱ्या पायऱ्यांनी जाऊया. म्हणजे आपल्या आयुष्यात लिफ्ट मजला चढण्यासाठी राहू द्या, प्रवास करण्यासाठी नाही पाहिजे. त्याच्यामुळं आपण थेंबा थेंबानं पुढे जाऊया. हा दृष्टिकोनाचा आहे. आता त्याच्यामध्ये सकारात्मक नकारात्मक अनेक दृष्टिकोन येतात. तर कित्येक मानसोपचार तज्ज्ञांनी फार अभ्यास केला. आता जी मंडळी अभ्यास करतात त्यांनी अनेक माणसांच्या मनस्थितीचा अभ्यास केलेला असतो, मग जो काही निष्कर्ष मांडलेला असतो. दृष्टिकोनाबद्दल मला सांगायला आवडेल, एक जलालुद्दीन रुमी नावाचे सुफी संत होते. त्या सुफी संतांनी सांगितलेली कहाणी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला नक्की आवडेल. एका तुरुंगात 14 वर्षांपासून 2 कैदी राहत होते. तर त्या कैद्यांची सुटका एकाच दिवशी होणार होती. मग त्या जेलरनं सांगितलं, लकानो, उद्या तुमच्या जीवनात आनंदाचा दिवस येणार आहे, उद्या तुमची सुटका होणार आहे, तुम्ही जग बघणार आहे, मनसोक्त वावरणार आहे, मुक्तपणे जगणार आहे. मग दोघांना आनंद झाला थोडा. मग त्या जेलर त्याशी जरा समजदार होते हो. आधीचे जेलर जरा मावळकीचे असायचे, आत्ता पण काही अंश आहेत. तर त्या जेलरनी काय केलं, उद्या तुम्ही कोणत्या जगात जाणार आहात हे तुम्हाला कळावं, त्यामुळे मी एक प्रयोग करतो असं म्हणाले. आणि त्यांनी पहिल्या कैद्याला त्यांच्या खांद्यावर घेतलं आणि बाहेरचं दृश्य दाखवलं. त्या कैद्याला दिसला तो निरभ्र आकाश, सुंदर चंद्र, चांदण्या आणि ही वैविध्यानं नटलेली सृष्टी. तो प्रचंड आनंदून गेला. वाव, मला उद्यापासून हे सगळं अनुभवायला मिळणार. हा आनंद त्याचा होता. त्याला खांद्यावरनं मग जेलर साहेबांनी उतरवलं आणि दुसऱ्याला खांद्यावर घेतलं. त्याला उंचीवर गेल्यानंतरही तो परत खालीच बघायला. आदल्या दिवशी पाऊस पडला होता, त्या पावसानं सगळीकडे चिखल झाला होता. म्हणला काय घाण आहे, सगळी गाळ आहे, सगळा चिखल चिखल, गवत वाढलंय, काय जाऊन काय करायचं आहे मी. त्यामुळं दृष्टिकोनावर सगळं जे काय ते अवलंबून असतं. त्याच्यामुळं आपण हा दृष्टिकोनासाठी समर्पित करूया. पुढचा हा ध्रुवतारा बनण्याचा आहे. म्हणजे एखादं क्षेत्र आपण निवडलं तर त्या क्षेत्रासाठी इतकं झोकून देऊयात, इतकं समर्पित होऊयात की साला त्या क्षेत्रातली अंतिमता गाठण्यापर्यंत आपण थांबायची गरज नाही. त्यामुळं ध्रुवतारा होण्याचा तो प्रवास, ते नाही का, मला मध्यंतरी एक प्रसंग आठवतो. आता सध्या आपण मल्टिपल चॉईसेस, आता प्रश्न पण तसेच असतात, MCQ टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी जीवन झालं आहे आपलं. त्याच्यामुळं हे अर्ध ते अर्ध, हे थोडं ते थोडं, असं सगळं आपल्याला नाईलाज तो करावा लागते, तो भाग वेगळा. पण सर्वात जास्त यश गाठणारी माणसं एकाच निवडलेल्या क्षेत्रासाठी समर्पित भावनेनं झोकून दिलेली असायची. एका उद्योग जगतातल्या अपयशी माणसाला उद्योग जगतातल्या यशवंत माणसाचं मार्गदर्शन घ्यायला गेलेलं मी बघितलं, म्हणजे ऐकलं होतं. तो गेला, त्याला सांगितलं होतं, अरे जा यांच्याकडे मार्गदर्शन घे, ज्ञानी आहेत, यांचा प्रचंड अभ्यास आहे, यशवंत आहेत, कथित नाव, लोकप्रिय माणूस आहे, जा त्यांच्याकडं. आणि मग हा गेला त्यांच्याकडं. म्हणत, साहेब मी सध्या माझ्या उद्योगात अपयश आहे, मला मार्गदर्शन करा काय. तर ते उठले आणि खड्डे मारायला लागले. इकडं थोडा खड्डा, तिकडं थोडा खड्डा, तिकडं थोडा खड्डा. आणि तो म्हटला, काय करताय हो तुम्ही? काय नाही म्हटले, बोर मारायचे म्हणून खड्डे मारतोय, पाणी लागते का? तो म्हटला, अहो तुम्हाला कळतंय का, एका ठिकाणी 1-1, 2-2, 4-4, 10-10 फुटाचा खड्डा मारण्यापेक्षा एकाच ठिकाणी 100, 200, 300 फुटाचा खड्डा का नाही मारत तुम्ही?
आणि मी तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला आलो, तुम्हालाच नाही कळत, तर मी काय मार्गदर्शन घेणार आहे. ते म्हटले, अरे बावळाटा, हेच मी तुला शिकवू पाहत होतो की बाबा 10 ठिकाणी खड्डे मारत बसण्यापेक्षा एका ठिकाणी 100-200 फूट खड्डा मार, हे तू जसं मला सांगतोय ना, तसं 10 ठिकाणी काहीतरी उगाच अर्ध करत राहण्यापेक्षा एका क्षेत्रात काहीतरी भारी कर, हे मी तुला सांगण्यासाठी प्रयोग केला, असं त्यांचं मत होतं. त्याच्यामुळं आपण ध्रुवतारा बनायचं असेल तर एक क्षेत्र निवडूया जे आपल्यात नैसर्गिक आहे. ते हा नाविन्याचा आहे. म्हणजे नवनवीन गोष्टी आपण स्वीकारल्याशिवाय, आत्मसात केल्याशिवाय, त्या गोष्टी आपल्या अंगवळणी पाडून घेतल्याशिवाय नाही पुढे जाऊ शकत. मध्यंतरी सांगलीच्या एका वृद्धाश्रमात कार्यक्रम झाला, मिरजच्या संवेदना नावाचा तिथे एक वृद्धाश्रम आहे, तिथं कार्यक्रम झाला. डॉक्टर नंदकुमार मुनमुले सरांना त्यांनी तिथं मुलाखतीसाठी निमंत्रित केलं होतं. तेव्हा त्यांनी निसर्गाची एक फार सुंदर व्याख्या सांगितली. सगळ्या वृद्ध व्यक्तींची माफी मागून ते म्हणाले, निसर्गाची एक व्याख्या आहे, ओल्ड एज इज अ रिझल्ट ऑफ इव्हॉल्युशनरी निग्लेक्ट. ओल्ड एज इज अ रिझल्ट ऑफ इव्हॉल्युशनरी निग्लेक्ट. म्हणजे प्रजनन क्षमता संपलेला जीव निसर्गाला सुद्धा नको असतो. जर निसर्गाची जशी व्याख्या असेल तर आपलं काय. त्याच्यामुळं आपण जे काही नाविन्य सध्या आहे, त्या नाविन्याला नावं ठेवण्यात धन्यता मानत बसण्याऐवजी त्या नाविन्याला आपलंसं करून घेऊया. त्यामुळं मी न समर्पित केला तो नाविन्याला. त्यानंतरचा हा प्रयत्नपूर्वक पराक्रमाला. प्रयत्नपूर्वक पराक्रम असू देत. म्हणजे उद्योग जगतात अनेक वेळा सांगितलं जातं, हँड होल्ड, हँड्स फ्री अँड हँड कप, अशा काही संकल्पना असतात. म्हणजे एखादा व्यवसाय वडिलोपार्जित आपल्याला मिळणं, तिथं आपण मोठं होताना आपल्याला आपले बाबा म्हणजे बोट धरून शिकवणं, हात धरून येणं आपण म्हणतो का नाही, त्याप्रमाणे ते पहिल्यांदा असतं ते हँडकप असतं, हात धरून शिकवणं. हँड होल्ड असतं, म्हणजे त्याच्या हातात देणं पण लक्ष ठेवणं. मग नंतर हँड्स फ्री, त्याच्या हाती सुपूर्द करून मोकळं होणं. तर हे प्रयत्नपूर्वक पराक्रम जे यायचं ते येऊ देत, वडिलोपार्जित देण्यापेक्षा. त्यामागचे टक्के टोनपे अडथळे जे येतात ते आता आपण बघतो ना, ॲमेझॉन, फिलिप्स वगैरे या कंपन्या आत्ता आपल्याला किती जरी यशवंत कंपन्या वाटल्या तरी यांनी प्रचंड त्या काळात तो त्रास भोगला ना. म्हणजे यांचा अनुभव ते कायम वर्तमान काळात असतात, भूतकाळ घेऊन वावरत नाहीत ते. म्हणजे कालचा अनुभव तो आजचा प्रयोग आणि उद्याचं यश असतं. ते मी मागं सांगितलं होतं, 3 E आपल्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. यस्टरडेज एक्सपिरियन्स टू यूज टुडेज एक्सपेरिमेंट टू अचीव टुमॉरोज एक्सपेक्टेशन्स. यस्टरडेज एक्सपिरियन्स टू यूज टुडेज एक्सपेरिमेंट टू अचीव टुमॉरोज एक्सपेक्टेशन्स. म्हणजे कालच्या अनुभवाचं रूपांतर आजच्या प्रयोगात केलं की उद्याची आपली अपेक्षा पूर्ती होते. तर त्यातनं येणारं जे आहे ते प्रयत्नपूर्वक पराक्रम आहे. फुशारकी न मारण्याचा. मी सध्या आध्यात्मिक चिंतनात फार रमतो. फुशारकी मारायचं कारण नाही ना, मी होतो म्हणून ते काम झालं, मी नसतो असतो त्याच्याकडनं काय झालं असतं, मी आहे म्हणून तर सगळं चाललंय, नाहीतर काय खरं आहे. आपण सगळे रामायण प्रेमी आहोत, मी तर आहे बाबांनो. तर हनुमानानं जेव्हा लंकेत हनुमान गेला, सीतामातेला भेटला, परिचय बघा ना त्याने कसं करून दिला. मला ते प्रचंड आवडतं. रामदूतमय मात जानकी सत्य शपथ करुणा निधान की. काय म्हणतो तो? रामदूतमय मात जानकी सत्य शपथ करुणा निधान की. माते, मी रामाचा दूत आहे आणि मी रामाचा दूत आहे, सत्य शपथ म्हणजे खरी शपथ घेऊन सांगतो त्या करुणा निधानाची. म्हणजे सीता करुणा निधान म्हणायची ना रामाना. तर परिचय बघा ना कसं करून दिला. नाहीतर तो म्हटला असता, मला ओळख नाही होय, कोणाच्यात दम नव्हता, हिंमत नव्हती म्हणून रामानं मला पाठवलं, मी लंकेत आलो, त्या अक्षय कुमारला मारलं, लंका जाळली, रावणाला धमकवलं, मला ओळखलं नाही होय, असं आपण आत्ता म्हटलं असतं सहज. पण नाही ना. हनुमानाच्या बाबतीत मला वाचताना आणि अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली. दासत्वाकडनं देवत्वाकडे गेलेला हा एकमेव देव माणूस असा आहे की ज्याची त्यानं मानलेल्या देवापेक्षा मंदिरं जास्त आहेत. प्रभू रामचंद्रांपेक्षा जास्त मंदिरं हनुमानाची आहेत. हे कुठनं आलं? हे दासत्वातनं आलं. आपली संस्कृती तेच सांगते. मी तर अनेक वेळा म्हणत असतो, आता माझे तर मित्र तुम्हाला माहिती आहे, अगदी पहिलीपासून ते मग आयुष्याच्या अंतिम टोकापर्यंत असलेल्या कोणाशी आबाल वृद्धांची माझी मैत्रीच होते. तो माझा छंदच आहे. तर आपण अनंतात विलीन होण्याआधी एकदा तरी लीन व्हावं आणि तल्लीन व्हावं असं मी म्हणतो. अनंतात विलीन होण्याआधी आपल्याला लीन आणि तल्लीन होता आलं तर आपलं जगणं सार्थकी लागतं. त्याच्यामुळं ही फुशारकी न मारण्याचं आहे हो. त्याच्या हा बोध होण्याचा. कशासाठी मी हा सगळा 8 तास बाळगतोय?
ज्ञानदीप चॅनल निर्माण केलं. गुरुवर्य इंद्रजित देशमुख साहेबांनी आशीर्वाद दिले. माननीय अशोक पवार सर, यशवंत पाटणे सर, प्राध्यापक संतोष जाधव सर, ही सगळी लाख मोलाची माणसं, त्यांच्या क्षेत्रात अनुभव संपन्न विद्वत्ता गाठलेली माणसं आपल्याला वेळ देतात. मग ज्ञानदीप चॅनल आहे, तुम्ही 400-500-600 लोक नित्यनेमानं ऐकतात, त्याला दाद प्रतिसाद देतात. कशासाठी हा सगळा अट्टहास आहे? हा जगण्याचा बोध कळण्यासाठीचा अट्टहास आहे. जे आजपर्यंत शिकलो तो बोध आत्मसात करण्याचा आणि दुसऱ्या पिढीकडे सहजगत्या हस्तांतरित करण्याचा अट्टहास आहे. त्यामुळं ब हा बोध होण्यासाठी मी समर्पित केला आहे. भ हा भेदभावाचा आहे. आजपर्यंत झालेले हल्ले, झालेल्या दंगली, झालेली जीवितहानी जे काय आहे ते भेदभावांमुळे आहे. धार्मिक किंवा शारीरिक व्यंगत्व, याच्या त्याच्यावर टीका कर, ते भेदभावामुळे सगळं जे काय आहे ते. आणि म हा समर्पित केला आहे तो मृदुतेला, मवाळकीला. अहो किती तर लोक संपन्न आहेत, समृद्ध आहेत, ते कशामुळं? ते म्हणतात ना, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ. आपण ऐकायचो आपल्या बापजाद्यांकडनं, ते आपल्याकडनं नाही होत. क्विकली हायपर होतो आपण, म्हणजे रिप्लाय देण्यापेक्षा आपण रिॲक्ट होतो. त्याच्यामुळं म हा मृदुतेचा आपण आत्मसात करूयात. य हा यशस्वीतेचा आहे. म्हणजे माझ्या कालच्या यशाचं कौतुक मी आयुष्यभर त्याचा डांगोरा पिटत राहण्यात काय अर्थ नाही. मला 10वीला 80 मार्क होते, 85 मार्क होते, 90 मार्क होते. हे नवरा होताना बायकोला, बाप होताना पोरांना, आजोबा झाल्यानंतर नातवंडांना सांगत तेच सांगत फिरतो. काही कारण नाही. यशाचा संबंध वर्तमान काळाशी आहे, भूतकाळाशी नाही. काल काय होता याला नाही कोण खात, आज काय याला सगळे खातात, म्हणजे याला महत्त्व आहे. त्याच्यामुळे य हा यशस्वीतेचा आहे आणि यशस्विता ही योग्यतेवर अवलंबून असते. र हा राष्ट्रभक्तीचा आहे. बघा ना, जर आपल्या कष्टाचं, कर्तृत्वाचं, कर्तबगारीचं कोणालाच कौतुक वाटलं नसतं, कोणाकडूनच 4 आपण चांगले शब्द ऐकले नसते, तर काय अर्थ राहिला असता का? म्हणजे माझ्या कमावण्यातनं माझ्या घरातले 2-3 खातात, हा आनंद कर्त्या पुरुषाला खूप असतो ना. माझ्या योगदानामुळं माझ्या देशाचं काहीतरी भलं झालं आहे, देशाची उन्नती झाली. त्यामुळं र हा राष्ट्रभक्तीचा आहे. ल लवचिकतेचा आहे. आपण लवचिक असलं पाहिजे प्रत्येक परिस्थितीत. आध्यात्मिकता अनेक जण मागं लागतात. आध्यात्मिकतेचा फार सुंदर अर्थ मी मागं वाचला होता. स्पिरिच्युअलिटी इज फ्लेक्झिबिलिटी. आध्यात्मिकता म्हणजे काय? लवचिकता हीच आध्यात्मिकता असते. म्हणजे आपण एका गरीब माणसाच्या घरी गेलोय, तो माणूस आपल्याला चहा देऊ शकतो, पण आपण म्हणतो नाही मी नाही चहा पितो, मला दूधच लागतं. मी नाही चहा पित इथपर्यंत थांबव ना तू, मला दूधच लागतं सांगून त्या बिचाऱ्याला तो दूध नाही देऊ शकत, तरी त्याला दूध उपलब्ध करायला भाग पाडलं. त्याच्यामुळं एकतर चहा पी, नाहीतर मी चहा पित नाही असं सांग आणि शांत राहा. ती लवचिकता पाहिजे. सुधा मूर्तींचा एक प्रसंग मला सांगायला आवडेल थांबताना. एका घरी त्या गेल्या होत्या आणि त्यांचा एक विषय होता की नाही, त्या माणसाला वाटायचं की नाही सुधा मूर्तींसारखं मोठं व्यक्तिमत्व माझ्या घरी आलं आहे, मी त्यांना काहीतरी चहा वगैरे पाजलं पाहिजे. मग नंतर तो बायकोला म्हणायला लागला, अगं एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या घरी आलं आहे, आपण चहा वगैरे पाजूया. मग तो म्हणाला नाही ग, ते चहा कसं पितील, कॉफी पितील किंवा दूध पितील. आणि मग बायकोच्या हातनं आदिवासी भाषेत ती कुजबूज चालली होती. बाळालाच फक्त 1 वाटी थोडं दूध राहिलं आहे, मग यांना जर आपण दूध कॉफी दिलं तर काय. सुधा मूर्तींना ती भाषा कळायची नाही त्यांची, पण त्यांच्यासोबत जो तो ट्रान्सलेट करून सांगायला आलेला होता माणूस, त्यानं सुधा मूर्तीनं सांगितलं आत काय संवाद चाललाय तो. मग त्यांनी बाहेर बोलायला, इकडे म्हटलं नाही आज माझा उपवास आहे, म्हणजे मी काय नाही घेत, चहा पण नाही, दूध कॉफी असलं काहीच नाही घेत मी. हे शहाणपण आहे ना. या व्यक्तिमत्वांच्या प्रेमात आणि प्रभावात असावं ना आपण. त्या दिवसापासून त्यांनी जो चहा कॉफी सोडला तो आत्तापर्यंत सोडलेलाच आहे असं म्हणतात. हे पाहिजे, याला लवचिकता. व हा वैश्विक सत्याच्या दिशेनं जाण्याचा, म्हणजे शंकराचार्यांनी जे आपल्याला अहम ब्रह्मास्मी सांगितलं ना, त्या दिशेनं जाण्याचा, वैश्विक सत्याकडे जाण्याचा. मी परत कधीतरी आध्यात्मिक तर बोलताना बोलेन व बद्दल. श हा शांततेचा, म्हणजे आपण सगळं धडपडतो कशासाठी, थोडं आपल्याला काहीतरी शांती मिळावी मनाला म्हणून ना, तो श शांततेसाठी समर्पित केला आहे. श हा अष्टांग मार्ग समजून घेण्याचा. आता त्याच्याबद्दल बोलायला लागलो तर बराच वेळ जाईल, मी पुन्हा काहीतरी त्याच्याबद्दल बोलेन. श हा अष्टांग मार्गाचा आहे. स हा समृद्धीनंतरच्या समाधानाचा आहे. समाधान आपण म्हणतो नाही कशासाठी करायचं सगळं समाधानासाठी, पण वास्तवात आपण खरंच तसं करतो का? नाही ना करत. ह हा हवं आहे पण हाव नाही. काय? हवं आहे पण हाव नाही.
यासाठी हा समर्पित केला आहे. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हवी असावी पण त्या गोष्टीची हाव नसावी, यासाठीचा हा समर्पित केला आहे. आता ळवरून कोणता शब्द नाही सुरू आहेत पहिला, म्हणजे मला तर नाही आठवत. माझा बौद्धिक परीख तिथपर्यंतच पोचतो आहे. त्यामुळे मी हा चळवळीचा केला आहे. म्हणजे आजपर्यंत ज्या कोणत्या गोष्टी नव्यानं अस्तित्वात आल्या, मूर्तिमंत आहेत, आसमंतात दरवळत आहेत, त्या चळवळीमुळंच. मग ती अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असेल किंवा ज्ञानसाधनेसाठी कित्येक महामुनींनी ऋषींनी अनेक तप खर्ची घालून उभी राहिलेली चळवळ असेल, विद्यापीठ असतील. त्यामुळं हा चळवळीसाठी समर्पित केला आहे मी. नंतरचा हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा भगवद्गीतेतल्या संकल्पनेचा फरक जाणून घेण्याचा आणि आचरण्याचा क्ष हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा. आणि शेवटचा ज्ञ हा ज्ञानप्राप्तीचा, ज्ञानप्रसाराचा, ज्ञानप्रबोधनाचा. ज्ञानप्राप्तीचा, ज्ञानप्रसाराचा आणि ज्ञानप्रबोधनाचा. तर अशी माझ्या नजरेतली ही क ते ज्ञ पर्यंतची अक्षरावली मी तुम्हा सगळ्यांसमोर सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तो आपण गोड मानून घ्याल या आशेसह, अपेक्षेसह आपला निरोप घेतो. नमस्कार, शुभ दिवस. रामकृष्ण हरी.